नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। खारगाव खुर्द ग्रामपंचायतीतील 2 लोकसेवक लाच घेताना रंगेहात पकडले। अँटी करप्शनची धाडसी कारवाई। म्हसळा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत खारगाव खुर्द येथील 2 लोकसेवकांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB रायगड अलिबाग पथकाने रंगेहात पकडल्याची घटना घडली असून या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी बबन लक्ष्मण कांबळे वय वर्ष 44, कृषी अधिकारी पंचायत समिती म्हसळा व अतिरिक्त कार्यभार प्रशासक ग्रुप ग्रामपंचायत खारगाव खुर्द वर्ग 2 तसेच कोमल निवृत्ती रामन बैनवाड वय 26 वर्ष ग्रामपंचायत अधिकारी ग्रुप ग्रामपंचायत खारगाव खुर्द वर्ग 3 यांना ताब्यात घेण्यात आले आहे। या संदर्भात म्हसळा पोलीस ठाणे दैनंदिनी नोंद क्रमांक 26/2026 दिनांक 5 मार्च 2026 अशी नोंद करण्यात आली आहे। मौजे सकलप तालुका म्हसळा येथील सर्वे नंबर 15/2 या जागेवर घर बांधण्यासाठी ना हरकत दाखला मिळवण्यासाठी जमीन मालक मुसर्रत जमादार यांनी ग्रुप ग्रामपंचायत खारगाव खुर्द येथे अर्ज केला होता। त्या अर्जाच्या पाठपुराव्यासाठी तक्रारदाराला जमीन मालकाकडून संमतीपत्र देण्यात आले होते। या प्रकरणी ना हरकत दाखला देण्यासाठी आरोपी बबन कांबळे यांनी 5,000 रुपये तर कोमल रामन बैनवाड यांनी 3,000 रुपये लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते। तडजोडीनंतर प्रत्येकी 4,000 रुपये देण्याचे ठरले। याबाबत तक्रारदाराने दिनांक 5 मार्च 2026 रोजी अँटी करप्शन ब्युरो रायगड अलिबाग येथे तक्रार दिल्यानंतर पथकाने पडताळणी कारवाई केली। दुपारी 3:39 ते 4:01 या वेळेत झालेल्या पडताळणीत दोन्ही लोकसेवकांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। यानंतर ग्रुप ग्रामपंचायत खारगाव खुर्द कार्यालयात सापळा रचण्यात आला। त्यावेळी कोमल रामन बैनवाड यांनी तक्रारदाराकडून 4,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना सायंकाळी 5:04 पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले। त्यानंतर बबन कांबळे यांना 5:40 पंचायत समिती कार्यालय म्हसळा येथून ताब्यात घेण्यात आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। यावेळी अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे, सुहास शिंदे, पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, तपास अधिकारी तसेच विनोद जाधव, अरुण करकरे, महेश पाटील, परम ठाकूर, सुमित पाटील, सचिन आटपाडकर, सागर पाटील, नवदीत नांदगावकर, वाकोजी कोमलकर, अनंत परत, मोनिका गोरे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। प्रशासकांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह दरम्यान पंचायत समिती, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेमण्यात आलेले काही प्रशासक विकास कामांच्या देयकांसाठी ठेकेदारांकडून साधारण 2% रक्कम घेत असल्याचे आरोप माजी सभापती महादेव पाटील यांनी केले आहेत। ज्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आले आहेत त्या ठिकाणच्या कामांची व संबंधित अधिकारी यांची शासनाने सखोल चौकशी करावी। या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे अशी मागणीही त्यांनी केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेळेत होत नसतील तर प्रशासक नेमण्याऐवजी 1987 प्रमाणे पुढील कारभार माजी लोकप्रतिनिधींकडे सोपवण्याबाबत शासनाने निर्णय घ्यावा अशीही मागणी पुढे येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अंकुश गाणेकर, रायगड, म्हसळा।